शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः न चैलाजिन कुशोत्तरम. व्याख्या. शुचौ देश म्हणजे भूमीची शुद्धी दोन पद्धतीने होत असते. स्वाभाविक शुद्ध स्थान जसे गंगा इत्यादींचे तीर, अरण्य, तुळस, पिंपळ इत्यादी पवित्र वृक्षाजवळील स्थान. दुसरं शुद्ध केलेले स्थान जसे भूमीला गायीच्या शेणाने सारवणे अथवा पाणी शिंपडून शुद्ध करणे. ज्या ठिकाणी माती असेल त्या ठिकाणी वरच्या भागाची 4-5 बोटे मातीचा थर कमी करून भूमीला शुद्ध केले जावे. अशा स्वाभाविक अथवा शुद्ध केलेल्या सपाट जमिनीवर लाकडाचा अथवा दगडा तयार करावा. चैलाजिन कुशोत्तरम म्हणजे जरी पाठाच्या क्रमानुसार वस्त्र, मृगाजीन आणि दर्भ अंथरावेत तरी पण अंथरतेवेळी प्रथम दर्भ, त्यावर न मारलेल्या हरिणाचे अर्थात आपोआप मेलेल्या हरिणाचे कातडे अंथरावे, कारण मारलेल्या मृगाचे कातडे अशुद्ध असते. जर असे हरिणाचे कातडे नाही मिळाले तर दर्भावर बारदान किंवा लोकरीची घोंगडी अंथरावी. मग त्यावर कोमल सुती वस्त्र अंथरावे. वराह भगवंताच्या रोमापासून उत्पन्न झाल्यामुळे दर्भ फार पवित्र मानले गेले आहे, म्हणून त्याने तयार उपयोगात आणावे. ग्रहण इत्यादीच्या काळात सुतकापासून बचाव करून घेण्यासाठी अर्थात शुद्धीसाठी दर्भाला पदार्थात कपड्यात ठेवले जाते. पवित्री प्रोक्षण इत्यादी मध्येही त्याला उपयोगात आणतात, म्हणून भगवंतांनी दर्भ अंथरण्यासाठी सांगितले आहे. दर्भ अंगाला टोचू नये आणि आपल्या शरीरात जी विद्युत शक्ती आहे ती आसनातून प्रवाहित होऊ नये, तिचा जमिनीत प्रवेश होऊ नये या हेतूने विद्युत शक्तीला रोखून धरण्यासाठी हरिणाचे कातडे अंथरण्याचे विधान केले आहे. हरिणाच्या कातड्याचे केस शरीराला टोचू नयेत आणि आसन कोमल राहावे यासाठी मृगचर्मावर सुती शुद्ध वस्त्र अंथरण्याविषयी सांगितले आहे. मृगचर्माऐवजी घोंगडी अथवा बारदान असेल तर तो गरम होऊ नये म्हणून त्यावर सुती वस्त्र अंथरले पाहिजे. नात्योच्चम सपाट शुद्ध भूमीवर जो व्यासपीठ अथवा पलंग ठेवला जाईल तो अत्यंत उंच नसावा आणि अत्यंत सखोलही नसावा, कारण अत्यंत उंच झाल्यास ध्यान करतेवेळी अचानक झोप आली तर पडण्याची आणि मार बसण्याची शक्यता राहील. आणि सखोल असल्यामुळे जमिनीवरती फिरणाऱ्या मुंग्या इत्यादी जंतू शरीरावर चढून डंख मारतील, त्यामुळे ध्यान भंग होईल. म्हणून अति उंचचा निषेध केला आहे. प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः ध्यानासाठी भूमीवर जे आसन, चौकी अथवा पाठ ठेवला जातो तो हलणारा नसावा. त्याचे चारी पाय भूमीवर योग्य रीतीने स्थिर असले पाहिजे. ज्या आसनावर बसून ध्यान केले जाते ते आसन स्वतःचे असावयास हवे, दुसऱ्याचे नव्हे, कारण दुसऱ्याचे आसन उपयोगात आणले तर त्यात तसेच परमाणू राहतात. म्हणून या ठिकाणी आत्मनः पदाने आपले आसन वेगळे ठेवण्याचे विधान आले आहे. त्याचप्रमाणे गोमुखी माळ, संधेची पात्रे, पंचपात्र, पळी इत्यादीही आपले वेगळे असले पाहिजे. शास्त्रात तर असे देखील सांगितले आहे की दुसऱ्याच्या बसण्याचे आसन दुसऱ्याच्या वाहना, खडावा, सदरा इत्यादींनी आपल्या उपयोगात घेतल्याने आपल्याला दुसऱ्याच्या पाप पुण्याचे भागीदार व्हावे लागते. पुण्यात्मा संत महात्म्यांच्या आसनावरही बसू नये, कारण त्यांच्या आसन, वस्त्र इत्यादींना पायाने स्पर्श करणेही त्यांचा अनादर करणे आहे, अपराध करणे आहे. पुढचं वाचू ताई? ताई हो ताई. ताई हा हो हो वाचते. हो. ऐकायला येतंय ना? हो, थोडस मोठ्या आवाजात घ्या, नाही तर मग कॅमेरा जवळ घ्या फक्त. हा, थोडं मोठ्या आवाजात घ्या. हा. हा घेते आवाज मोठा करते थोडा. हा, थोडासा. हा. तत्रैकाग्रमण कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये. शब्दांचे अर्थ सांगायचे आहेत का? तत्र आसने, तत्र म्हणजे त्या, आसने म्हणजे वाचता वाचता आसनावर. येतात ताई, वाचता वाचता येतात. हा, पुढचं घ्या. व्याख्या. पूर्व श्लोकात
11व्या आसनाबद्दल विद्वंत 12व्या आणि 13व्या श्लोकात आसनावर बसावयाचा विधी सांगत आहे. तत्र आसने, ज्या आसनावर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरलेले आहे, अशा पूर्व श्लोकात वर्णित आसनासाठी येथे तत्र आसने पद आले आहे. उपविश्य, ज्या अंथरलेल्या आसनावर सिद्धासन, पद्मासन, सुखासन इत्यादी ज्या कोण्या आसनाने सहज सुखाने बसता येईल त्या आसनाने बसावे. आसनाच्या विषयात असे आले आहे की ज्या कोण्या आसनाने बसाल त्यात सतत 3 तास बसून राहावे. त्या काळात इकडे तिकडे हलू डुलू नये. झाल्यास मन आणि प्राण स्वतः स्वाभाविक शांत चंचलरहित होतात. कारण मनाची चंचलता शरीराला स्थिर होऊ देत नाही आणि शरीराची चंचलता क्रियाप्रवणता मनाला स्थिर होऊ देत नाही. म्हणून ध्यानाच्या वेळी शरीराचे स्थिर राहणे फार आवश्यक आहे. यतचित्तेंद्रिय क्रिया, आसनावर बसण्याचे वेळी चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया वश मध्ये असावयास हव्या. व्यवहाराचे काळातही शरीर, मन, इंद्रिये इत्यादींच्या क्रियेवर आपला अधिकार असावयास हवा. कारण व्यवहार काळात चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया वशमध्ये राहिल्या नाहीत तर ध्यानाच्या वेळीही त्या क्रिया लवकर वश होऊ शकणार नाही. म्हणून व्यवहार काळात सुद्धा चित्त इत्यादींच्या क्रियेना वश ठेवणे आवश्यक आहे. तात्पर्य, आपले जीवन योग्य रीतीने संयमी असावयास हवे. पुढे 16व्या 17व्या श्लोकातही जीवन संयमी ठेवण्यासाठी सांगितले गेले आहे. एकाग्रम मन कृत्वा, मनाला एकाग्र करावे, अर्थात मनात होत असलेले संसाराचे चिंतन समाप्त करण्यासाठी असा विचार करावा की आता मी ध्यान करण्यासाठी आसनावर बसलो आहे. जर यावेळी मी संसाराचे चिंतन केले तरी आता संसाराचे काम तर होणार नाही आणि संसाराचे चिंतन झाल्याने परमात्म्याचे चिंतन ध्यानही होणार नाही. अशा रीतीने दोन्ही बाजूंनी मी रिकामाच राहील आणि ध्यानाचा वेळ निघून जाईल. म्हणून यावेळी मला संसाराचे चिंतन करावायचे नाही तर मनाला केवळ परमात्म्याच्या ठिकाणीच लीन करावायचे आहे असा दृढ निश्चय करून बसावे. असा दृढ निश्चय करूनही संसाराच्या एखाद्या गोष्टीचे स्मरण झाले तर हेच समजावे की हे चिंतन माझ्याकडून न होता आपोआपच होत आहे. जे चिंतन आपोआप होत असते त्याचा आपण स्वीकार करू नये, अर्थात त्याला अनुमोदनही आणि त्याचा विरोधही करू नये. असे केल्याने ते चिंतन आपोआप निर्जीव होऊन नष्ट होईल, अर्थात जसे आले तसे निघून जाईल. कारण हे जे उत्पन्न होते ते नष्ट होतच असते असा नियम आहे. जसे संसारात चांगले वाईट काम होत राहतात परंतु त्यांच्याशी आपण आपला संबंध जोडत नाही म्हणून त्यांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही, अर्थात आपणाला त्याचे पाप पुण्य लागत नाही. तसेच आपोआप होणाऱ्या चिंतनाशी आपण आपला संबंध जोडला नाही तर त्या चिंतनाचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्याशी आपले जर मन चिकटले नाही तर ते आपोआप एकाग्र आणि शांत होईल. विंजान उद्योगमात्म विशुद्धये, अंतःकरणाच्या शुद्धीसाठीच ध्यान योगाचा अभ्यास करावा. सांसारिक पदार्थ, भोग, मान, मोठेपणा, आराम, यश, प्रतिष्ठा, सुख सुविधा इत्यादींचा उद्देश ठेवणे, अर्थात यांची कामना ठेवणेच अंतःकरणाची अशुद्धी आहे. आणि सांसारिक पदार्थ कामना न ठेवता केवळ परमात्मा प्राप्तीचा उद्देश ठेवणेच अंतःकरणाची शुद्धी आहे. रिद्धी सिद्धी इत्यादीच्या प्राप्तीसाठी आणि दुसऱ्यांना दाखविण्यासाठी योगाचा अभ्यास केला जाऊ शकतो परंतु त्यापासून अंतःकरण शुद्ध होईल असे नाही. योग एक शक्ती आहे जिला सांसारिक भोगाच्या प्राप्तीसाठी उपयोगात आणले तर भोग, वृद्धी आणि सिद्धी प्राप्त होतील आणि परमात्म्याच्या प्राप्तीत उपयोगात आणले जाईल तर परमात्मा प्राप्तीत सहाय्यक होईल. पुढचा 13वा श्लोक आहे. समम काय शिरो ग्रीवम धारयन्न चलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन्. व्याख्या. समम काय शिरो ग्रीवम धारयन्न चलम, जरी काय हे नाव संपूर्ण शरीराचे असले तरी येथे
आसनावर बसल्यानंतर कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागास काय म्हटले गेले आहे? शीर. शीर म्हणजे गळ्याच्या वरच्या भागाला अर्थात मस्तकाला म्हणतात. ग्रीवा शीर आणि कायामधील भागाला म्हणतात. ग्रीवा शीर आणि कायामधील भागाला म्हणतात. ध्यानाचे वेळी शरीर, डोके आणि मान ताठ सरळ ठेवावे. अर्थात पाठीच्या कण्याचे सर्व मणके ज्या सरळ रेषेत राहतील त्या सरळ रेषेत डोके आणि मान ताठ ठेवावी. तात्पर्य शरीर हे तिन्ही एका सरळ रेषेत ताठ आणि स्थिर ठेवावे. कारण हे तिन्ही समोर झुकले तर झोप येते, मागे झुकले तर जडत्व येते आणि उजवीकडे डावीकडे झुकले तर चंचलता निर्माण होते. म्हणून मागे पुढे अथवा कोणत्याही बाजूकडे वाकू नये. काठीप्रमाणे सरळ व ताठ बसून राहावे. सिद्धासन, पद्मासन इत्यादी जितके काही आसनं आहेत आरोग्याच्या दृष्टीने सर्व ध्यान योगास सहाय्यक आहे. परंतु येथे भगवंतांनी संपूर्ण आसनांचे सार सांगितले आहे. ते म्हणजे शरीर, डोके आणि मान यांना सर्व ताठ आणि समतेमध्ये ठेवावे. म्हणून भगवंतांनी बसण्याचे सिद्धासन, पद्मासन इत्यादी कोणत्याही आसनाचे नाव घेतले नाही आणि कोणत्याही आसनाचा आग्रह ठेवला नाही. तात्पर्य कोणतेही आसन घालून बसा, परंतु शरीर, डोके आणि मान एका सरळ रेषेतच असावयास पाहिजे. कारण यांच्या सरळ रेषेत राहिल्याने मन फार लवकर शांत आणि स्थिर होते. आसनावर बसल्यावर जर झोप सतावत असेल तर आसनावरून उठून थोडा वेळ इकडे तिकडे फिरावे. त्यानंतर स्थिर होऊन आसनस्थ व्हावे आणि अशी भावना करून बसावे की आता मला उठायचे नाही, इकडे तिकडे वाकायचे नाही, केवळ स्थिर आणि सरळ बसून ध्यान करायचे आहे. दिशश्चा नवलोकयन. 10 दिशांपैकी कोणत्याही दिशेकडे पाहू नये. कारण इकडे तिकडे पाहण्यासाठी मान हल्ली तर ध्यान होणार नाही, विक्षेप होईल. म्हणून मान सरळ ठेवावी. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम. आपल्या नासिकाग्राला पाहत राहावे. अर्थात आपल्या नेत्रांना अर्धवट उघडे ठेवावे. कारण डोळे बंद केल्याने झोप येण्याची शक्यता असते आणि डोळे उघडे ठेवले तर पुढील दृश्य दिसेल, त्याचे संस्कार होतील. त्यामुळे ध्यानात विक्षेप होण्याची संभावना राहते. म्हणून नासिकाग्राला पाहण्याचे तात्पर्य डोळे अर्धोन्मिलित ठेवावे. स्थिरह. आसनावर बसल्यानंतर शरीर, इंद्रिये, मन इत्यादीची कोणतीही अशी आणि कशाही प्रकारची क्रिया घडू नये. केवळ दगडाच्या मूर्तीप्रमाणे अविचल बसून राहावे. अशा प्रकारे एका आसनावर कमीत कमी 3 घंटे स्थिर बसून राहण्याचा अभ्यास होईल तर त्या आसनावर त्याचा विजय होईल. अर्थात तो जितासन होईल. परिशिष्ट भाव. येथे नासिकेचा अग्रभाग पाहणे मुख्य नाही तर मन एकाग्र करणे मुख्य आहे. संबंध. आसन, अंथरणे आणि बसण्याच्या पद्धतीची विधी सांगून आता पुढील 2 श्लोकात फलासहित सगुण साकाराच्या ध्यानाचे प्रकार सांगत आहे. प्रशांत आत्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. व्याख्या. अंतःकरण राग द्वेष रहित आहे, जो प्रशांतात्मा आहे, ज्याचा सांसारिक विशेषता प्राप्त करण्याच्या, वृद्धी सिद्धी इत्यादी प्राप्त करण्याचा उद्देश नसून केवळ परमात्मा प्राप्तीचा दृढ उद्देश असतो, त्याचे राग द्वेष शिथिल होऊन समाप्त होतात. राग द्वेष नष्ट झाल्यावर आपोआप शांती प्राप्त होते, जी स्वतः सिद्ध आहे. तात्पर्य संसाराच्या संबंधाच्या कारणानेच हर्ष, शोक, राग, द्वेष इत्यादी द्वंद्व येतात आणि याच द्वंद्वामुळे शांती भंग होते. जेव्हा हे द्वंद्व नष्ट होतात तेव्हा स्वतः सिद्ध शांती प्रगट होत असते. त्या स्वतः सिद्ध शांतीला प्राप्त करणाऱ्याचे नावच प्रशांत आत्मा आहे. विगत भीर. शरीराला मी आणि माझे समजल्यानेच रोग, निंदा, अपमान, मरणे इत्यादीचे भय उत्पन्न होते. परंतु जे मनुष्य शरीराशी मी आणि माझेपणाच्या मान्यतेचा त्याग करतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही. कारण त्याच्या अंतःकरणात हा दृढ भाव होतो की हे शरीर जगणार असेल तर जगेलच, त्याला कोणी मारू शकत नाही, आणि हे शरीर मरणार असेल तर मरणारच, मग त्याला कोणीही वाचवू शकत नाही. जर हे मरूनच गेले तर मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण माझी चित्तवृत्ती परमात्म्याकडे असल्याने माझे कल्याण तर होईलच, जर कल्याण होण्यात काही संशय नाही. पण
मग भय कशाचे या भावनेने तो संपूर्ण भयरहित होत असतो. ब्रह्मचारी व्रते स्थित. इथे ब्रह्मचारी व्रताचे तात्पर्य केवळ वीर्य रक्षणापुरतेच नाही, मर्यादित नाही, तर ब्रह्मचार्याच्या व्रताशी आहे तात्पर्य. जसे ब्रह्मचार्याचे जीवन गुरूंच्या आज्ञेनुसार संयमी आणि मर्यादित असते, तसे ध्यान योग्याने आपले जीवन संयमी आणि मर्यादित ठेवावे. जसे ब्रह्मचारी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयातून, तसेच मान, प्रतिष्ठा आणि शरीराच्या आरामापासून दूर राहत असतो, तसेच ध्यान योगाने कोणत्याही विषयाचे भोग बुद्धीने, रसबुद्धीने सेवन करू नये, तर निर्वाह बुद्धीने सेवन करावे. जर भोग बुद्धीने त्या विषयाचे सेवन केले गेले तर ध्यान योगाची सिद्धी होणार नाही. म्हणून ध्यान योगासाठी ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे. व्रतात स्थित राहण्याचे तात्पर्य कोणत्याही अवस्था, परिस्थिती इत्यादी कोणत्याही कारणाने कधीही किंचित मात्रही सुखबुद्धीने पदार्थाचे सेवन होऊ नये. मग तो ध्यान काळ असो अथवा व्यवहार काळ असो, यात संपूर्ण इंद्रियांचे ब्रह्मचर्य येते. मन संयम्य मच्चित्त, मनाला संयमित करून माझ्या चित्ताला संसारापासून संपूर्णपणे हटवून केवळ माझ्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये माझ्या लीला, गुण, प्रभाव, महिमा इत्यादींच्या चिंतनात लावावे. तात्पर्य सांसारिक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना इत्यादींच्या अनुषंगाने मनामध्ये जे काही संकल्प, विकल्प रूपाने चिंतन होत असते, त्यापासून मनाला हटवून एक माझ्यातच लावित राहावे. मनात जे काही चिंतन होत असते ते बहुतेक भूतकाळाचे असते आणि काही भविष्य काळाचेही होत असते. तसेच वर्तमान काळात साधक आपले मन परमात्म्यात लावू इच्छित असतो, तेव्हा भूतकाळातील गोष्टीचे स्मरण होते. तेव्हा असे समजावे की ती घटना आता नाही, आणि भविष्याच्या गोष्टीचे स्मरण आले तर तेही आता नाही. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, घटना, परिस्थिती इत्यादींच्या अनुषंगाने जितके संकल्प, विकल्प होत आहेत, ते त्याच वस्तू, व्यक्ती इत्यादींचे होत आहेत, जे आता नाही. आपले लक्ष परमात्म्याच्या चिंतनाचे आहे, संसाराच्या चिंतनाचे नव्हे. म्हणून ज्या संसाराचे चिंतन होत आहे तो संसार पूर्वी नव्हता, पुढे राहणार नाही आणि आत्ताही नाही. परंतु ज्या परमात्म्याचे चिंतन करणे आहे तो परमात्मा पूर्वी होता, आत्ताही आहे, पुढेही राहील. अशा प्रकारे सांसारिक वस्तू इत्यादींच्या चिंतनापासून मनाला हटवून परमात्म्याकडे लावावे. कारण भूतकाळाचे कितीही चिंतन केले त्यापासून लाभ तर काही होणार नाही, आणि भविष्याचे चिंतन केले तर ते काम आता करू शकणार नाही. तसेच भूत भविष्याचे चिंतन होत राहिल्याने जे आता ध्यान करत आहोत ते देखील होणार नाही. तर आपण सर्व प्रकारे अपूर्णच राहू. युक्त ध्यान करते वेळी सावधान राहणे, अर्थात मनाला संसारापासून हटवून भगवंताकडे लावण्याची नेहमी सावधान जागृत राहावे. यात केव्हाही प्रमाद, आळस इत्यादी करू नये. तात्पर्य एकांत काळात अथवा व्यवहार काळात भगवंताचे ठिकाणी मन लावण्यासंबंधीची सावधानी नित्य असावी. कारण चालता फिरता, कामधंदा करतानाही सावधानी ठेवल्याने मन एकांतात चांगले लागेल, आणि एकांतात मन चांगले लागल्याने व्यवहार करतानाही मन लावण्यात सुविधा होईल. म्हणून हे दोन्ही एक दुसऱ्याला सहाय्यक आहेत. अर्थात व्यवहाराची सावधानी एकांतात आणि एकांताची सावधानी व्यवहारात सहाय्यक आहे. आसीम मतपरहा, केवळ भगवत परायण होऊन बसावे, अर्थात उद्देश, लक्ष, ध्येय केवळ भगवंताविषयीच असावे. भगवंताशिवाय कोणताही सांसारिक वासना, आसक्ती, कामना, स्पृहा, ममता इत्यादी असू नये. याच अध्यायाचा 10व्या श्लोकात योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः पदाने ध्यान योगाचा जो उपक्रम केला होता त्यालाच येथे युक्त आसित मत्परहा पदाने म्हटले गेले आहे. परिशिष्ट भाव, आपली विशेषता मांडल्याने आसुरी संपत्ती येते. म्हणून भगवंतांनी मत्परहा पदाने ध्यान योगासाठीही आपल्या परायण होण्याविषयी म्हटले आहे. भगवत परायणे भगवंताचे बल राहिल्यामुळे विकार शीघ्र नाहीसे होतात आणि अभिमानही येत नाही. ही भक्तीची विशेषता आहे. या श्लोकात मन आणि चित्त हे दोन एकाच अर्थाचे पद आले आहे. मन याने कोणत्याही वस्तूचे वारंवार मनन केले जाते आणि चित्ताने
कोणत्याही एकाच वस्तूचे चिंतन केले जाते. म्हणून येथे आलेले मनसंयम चित्त पदांचे तात्पर्य हे आहे की संसाराचे मनन करू नये, अर्थात मनाला संसारापासून हटवावे आणि चित्ताने केवळ भगवंताचे चिंतन करावे, अर्थात चित्त केवळ भगवंतात लावावे. काही ऐकायला येत नाही ना व्यवस्थित काही? हो ताई, हो. नाही तर म्हणले असते सगळेजण ऐकायला येत आहे येत ना? नाही म्हणून. नाही म्हटलं विचारावं. नाही. युञ्जैनैवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधि गच्छति. व्याख्या: योगी नियत मानसः, ज्याचा मनावर अधिकार आहे तो नियत मानस आहे. साधकाच्या उद्देशात जेव्हा केवळ परमात्माच राहतो तेव्हा साधक नियत मानस होऊ शकतो. परमात्म्याशिवाय त्याचा इतर कुणाशीही संबंध राहत नाही, कारण जोपर्यंत त्याचा संबंध संसाराशी कायम राहतो तोपर्यंत त्याचे मन स्वाधीन होऊ शकत नाही. साधकाकडून एक मोठी चूक होत असते की तो आपण आपल्याला गृहस्थी इत्यादी समजतो आणि साधन ध्यान योगाचे करतो, ज्यामुळे ध्यान योगाची सिद्धी लवकर होत नाही. म्हणून त्याने आपण आपल्याला गृहस्थी, साधू, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादी कोणत्याही वर्णाश्रमाचे न समजता असे मानावे की मी तर केवळ ध्यान करणार आहे. ध्यानाने परमात्म्याची प्राप्ती करून घेणेच माझे काम आहे. सांसारिक रिद्धी-सिद्धी इत्यादींना प्राप्त करणे माझा उद्देशच नाही. अशा प्रकारे अहंतेचे परिवर्तन झाल्यावर मन स्वाभाविकच स्वाधीन होईल. कारण जिथे अहंता असते तेथेच अंतःकरण आणि बहिःकरणाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. युञ्जैनैवं सदात्मानं, 10व्या श्लोकात योगी युञ्जित सततम पदापासून 14व्या श्लोकाच्या युक्त आसित मत्परहा पदापर्यंत जितके वर्णन ध्यानाचे मन लावण्याचे झाले आहे त्या सर्वांना येथे एवं पदाने घेतले आहे. युंजन आत्मानमचे तात्पर्य मनाला संसारापासून हटवून परमात्म्यात लावत राहिले पाहिजे हे आहे. सदा नियमित रूपाने ध्यान योगाचा अभ्यास केला पाहिजे हे आहे. कधी योगाचा अभ्यास कधी नाही केला असे केल्याने ध्यान योगाची सिद्धी लवकर होत नाही. दुसरे तात्पर्य परमात्मा प्राप्तीचे लक्ष एकांतात अथवा व्यवहारात निरंतर कायम राहिले पाहिजे. शांती निर्वाण परमाम मत्संस्था मधी गच्छति. भगवंताच्या ठिकाणी जी वास्तविक स्थिती आहे, जिची प्राप्ती झाल्यावर काहीही प्राप्त करणे शिल्लक राहत नाही, त्याला या ठिकाणी निर्वाण परमाम शांती म्हटले गेले आहे. ध्यानयोगी अशा निर्वाण परमा शांतीला प्राप्त होतो. एक निर्विकल्प स्थिती असते आणि एक निर्विकल्प बोध असतो. ध्यान योगात प्रथम निर्विकल्प स्थिती असते, मग त्यावर निर्विकल्प बोध होत असतो. याच निर्विकल्प बोधाला या ठिकाणी निर्वाण परमाशांती नावाने म्हटले गेले आहे. शांती दोन प्रकारची असते, शांती आणि परमशांती. संसाराचा त्याग, संबंध विच्छेद केल्याने शांती होत असते आणि परमात्म तत्वाची प्राप्ती झाल्यावर परमशांती होत असते. याच परमशांतीला गीतेत नैष्ठिकी शांती अध्याय 5व्या अध्यायात 12वा श्लोक, शाश्वत शांती 9व्या अध्यायात 31वा श्लोक इत्यादी नावाने आणि येथे निर्वाण परमा नावाने म्हटले आहे. 16वा अध्याय 16वा श्लोक. 15 श्लोक फक्त ताई, इथे थांबूयात 15 आपण. झाले ना? हा, 15 पर्यंत. थांबूया ना? हो हो. निशा ताई. सुरू करू? हो हो, व्हिडिओ चालू करा. आवाज ऐकू येतो ना? हो. अध्याय 6वा चालू आहे आपला, आत्मसंयम योग. यालाच अभ्यास योग सुद्धा म्हणतायत. ध्यान योग सुद्धा नाव आहे या अध्यायाचं. तर
ध्यानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे ती आपण पाहणार आहोत या 5 श्लोकांमध्ये. 11 ते 15 मध्ये काय म्हणतात भगवंत या श्लोकांमध्ये. अर्जुन हा भगवंताचा अत्यंत प्रिय भक्त आहे आणि म्हणून अर्जुनाने आपल्या कल्याणाविषयी जेव्हा भगवंताला विचारणा केली, निश्चित असे कल्याण होईल असा मार्ग मला सांगा. तेव्हा भगवंतांनी एक एक करून सर्व मार्ग विस्तृतपणे सांगितले. जसे की सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, पुढे भक्तियोग, तसेच हा ध्यानयोग 6व्या अध्यायात विस्तृत स्वरूपात मांडला गेला आहे. आपण पर्वत शिखरावर चढतो तेव्हा अनेक मार्ग आपल्या समोर असतात. शेवटी ते सर्व त्या शिखरावर पोहोचल्यावर एकाच ठिकाणी मिळतात. तसेच आपल्याला जरी वरवर भिन्न वाटत असले तरी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग हे सर्व आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठीच सांगितले गेले आहेत. परंतु आपण आपल्या आवड, रुची त्यानुसार मार्ग निवडू शकतो. कर्मयोगाच्या व ज्ञानयोगाच्या साधनेने मन व इंद्रियांचा विषयापासून संयम करून आत्माकार अंतःकरण वृत्ती बनविली पाहिजे. शांती प्राप्त अंतःकरण वृत्ती बनविली म्हणजे शांती प्राप्त होते. ही प्रक्रिया ध्यान योगाने व भक्ती योगाने सुद्धा साधते. ती कशी साधते हे सांगण्याकरता 6वा अध्याय आहे. म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचे आहे तर कोणी बसने, कोणी जहाजाने, कोणी विमानाने पोहोचेल. पण पोहोचणे महत्वाचे. त्याचप्रमाणे कोणी ज्ञान, कर्म, भक्ती अथवा ध्यान मार्ग कोणताही असो, आपला मूळ उद्देश आत्मोन्नती साधने हाच असला पाहिजे. सर्व योग चांगलेच आहेत, पण तरी सुद्धा कर्मयोग सर्वांना आचरण्यास सोपा असल्यामुळे भगवंतांनी 5व्या अध्यायामध्ये त्याची प्रशंसा केली आणि 6व्या अध्यायाची सुरुवात भगवंत कर्मयोगाच्या प्रशंसेने करतात. दुसऱ्या श्लोकात संन्यास व कर्मयोग यांच्या एकतेचे प्रतिपादन करतात. त्यानंतर कर्मयोगाच्या साधनेचे वर्णन करून योगारूढ पुरुषाची लक्षणे सांगतात. तसेच आपणच आपले मित्र व शत्रू कसे आहोत हे 6व्या श्लोकात सांगितले. 7व्या श्लोकात शरीर, मन आणि इंद्रिय यांना जिंकण्याचे फल सांगितले. 8व्या व 9व्या श्लोकात परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांची लक्षणे आणि महत्व सांगितले. 10व्या श्लोकात भगवंत ध्यान योगाची प्रेरणा देतात आणि 11 ते 15 क्रमशः स्थान म्हणजे ध्यानासाठी स्थान कसे असावे, आसन व ध्यान योगाची पद्धत नेमकी कशी असावी त्याचे निरूपण आहे. 11व्या श्लोकात भगवंत सांगतात ध्यान योगाचे साधन करण्यासाठी स्थान शुद्ध, पवित्र असावे. उदाहरणार्थ पवित्र नदीचा तट, पर्वतातील गुहा, देवालय, तीर्थस्थान, पवित्र वातावरण असलेले निवांत स्थान निवडावे. तसेच आसन कसे असावे याबद्दल काही नियम सांगितले आहेत. आपण ज्या ठिकाणी ध्यानाला बसणार आहोत ती जागा आसन जमिनीपासून फार उंच अथवा फार खोल नसावे. जे आपण बसण्यासाठी वापरणार आहोत ते फार कठीण अथवा फार मृदू नसावे. मृगाजीन किंवा दर्भाचे आसन पूर्वी वापरले जायचे. सध्या आपण जी प्रचलित आहेत ते प्रकार वापरतो. आसन स्वतःचेच असावे असे सांगितले आहे. दुसऱ्या कोणाचे वापरू नये. तसेच ते स्थिर सुद्धा असावे. जर हलणारे असेल तर आपल्या साधनेमध्ये विघ्न येण्याची शक्यता असते. आता स्थिर आसन स्थापन झाल्यावर साधकाने काय करावे हे 12व्या श्लोकात सांगतात. या स्थिर आसनावर पद्मासन, सिद्धासन किंवा सुखासन जे आपल्यासाठी सहज बसता येईल असे बसावे. त्यानंतर मनाला इंद्रियांच्या मागे व इंद्रियांना आपापल्या विषयांच्या मागे धावण्यापासून आवरावे. हीच ती मुख्य साधना आहे. अंतःकरण शुद्धी हाच मुख्य उद्देश असावा. श्लोक क्रमांक 13. शरीर, डोके व मान समान एवं अचल धारण करून स्थिर होऊन आपल्या नाकाचा शेंडा पाहून आणि अन्य दिशांकडे न पाहता असा सरळ अर्थ या श्लोकाचा आहे. आसनावर बसून मनाला आत्मकेंद्रित करणे हेच ध्यान योगाचे ध्येय आहे. मनाला स्थिर करण्याकरताच शरीर, डोके व मान या सर्वांना समान करावे लागते. दृष्टी नासिकाग्रावर ठेवावी लागते. असे केल्याने दृष्टी अन्य पदार्थांवर स्थिर होत नाही व अन्य दिशांना सुद्धा अवलोकन करत नाही. म्हणजेच आपले लक्ष आजूबाजूला न जाता शांत स्थिर होण्यास मदत होते. येथे मनाची एकाग्रता ही प्रमुख मानली गेली आहे. श्लोक क्रमांक 14. ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित, भयरहित, पूर्ण शांत अंतःकरणाच्या अशा योग्याने मनाला संयमित करून मला चित्त अर्पण करून मतपरायण होऊन स्थिर असावे हा सरळ अर्थ आहे.
प्रशांत आत्मा म्हणजे ज्याचे अंतःकरण विकाररहित होऊन शांत आणि प्रसन्न झाले आहे. तो याच अध्यायात श्लोक क्रमांक 6 व 7 मध्ये जितात्मनः प्रशांतस्य येनात्मना जितः अशा शब्दांनी याच अध्यायात या स्थितीचे वर्णन केले आहे. त्यावरून त्या स्थितीचे महत्व लक्षात येते. प्रसन्न अंतःकरणाच्या निर्भय आणि व्रत नियमांचे यथायोग्य पालन करणाऱ्या साधकाने मनाचा संयम करून मच्चित्त व्हावे, म्हणजे चित्त माझ्याशी ईश्वराशी जोडलेले ठेवावे आणि अशा रीतीने पूर्णपणे मतपरायण म्हणजेच आपले स्वतःचे असे काहीही वेगळे न ठेवता सर्व शरीर आणि मन ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करावे. मनाला चांगल्या प्रकारे आवरल्याशिवाय ध्यान योगाचे साधन घडू शकत नाही. म्हणून ध्यान करते वेळी मनाला बाह्य विषयापासून चांगल्या प्रकारे दूर करून त्याला आपल्या ध्येयामध्ये पूर्णपणे निरुद्ध करणे म्हणजे भगवंताशी तन्मय करून टाकणे, म्हणजेच येथे मनाला आवरणे होय. आपल्या माहितीसाठी तत्वविवेचनीमध्ये ध्यानाच्या स्वरूपाचे वर्णन दिले आहे. कृष्णाचे भगवान श्रीकृष्णाचे ध्यान, भगवान शिवाचे ध्यान, असे वेगवेगळे ध्यानाचे प्रकार 5 प्रकार दिले आहेत. पान क्रमांक 330 आणि 331 वर. त्या सगुण साकार स्वरूपाचे ध्यान आपण डोळ्यासमोर धरून आणि निर्गुण स्वरूपाचं ध्यान प्रत्यक्ष करू शकतो. ध्यान योगाच्या साधनेचे फल काय आहे ते 15व्या श्लोकात सांगतात. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवितो. ध्यान योगाचे फळ काय आहे ते भगवंत या श्लोकात सांगत आहेत. साधकाने जर ध्यान योगाचे आचरण केले तर त्याला कोणते फळ प्राप्त होईल याचे वर्णन सांगतात. योगाचे रहस्य भौतिक ऐश्वर्य, मान, संपत्ती, धन आदी प्राप्त करण्यात नसून भौतिक जीवनाच्या त्यागामध्ये आहे. कारण योग साधनेने जी शांती प्राप्त करावयाची असते ती शांती भोगमय नसून त्यागमय शांती आहे. मनाला ही स्थिती प्राप्त होण्याकरिता त्याला विषयोपभोगाविषयी विरक्त बनविणे हेच योग साधनेचे मर्म आहे. ही गोष्ट दिसायला सोपी वाटते, पण प्रत्यक्ष प्रयोग करताना मात्र फार कठीण आहे. याकरिताच योगी सतत मनाचा निग्रह करून मनाला विषयांविषयी विरक्त बनवितो व मनाचे केंद्र ब्रह्म वन तदाकार बनविण्याचा अभ्यास करतो. या अखंड अभ्यासानेच त्याचे मन एक दिवस पूर्ण परम मात्र ती प्रक्रिया साधण्याकरिता मनाकडून तशी तयारी कधी व कशी होईल हे मनाच्या योग्यतेवर अवलंबून आहे. साधना केल्यानेच होते. आपण वाचतो, ऐकतो, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा खूप सुंदर वर्णन आलेले आहे, पण ते प्रत्यक्ष ध्यानाचा अभ्यास करण्याने सतत करण्याने प्राप्त होणारी स्थिती आहे, जी योगीजन अभ्यासाने प्राप्त करून घेतात. या अध्यायाचे एक नाव अभ्यास योग असे सुद्धा आहे. यामध्ये ध्यानाच्या अभ्यासाचे खूपच विस्तृत वर्णन आले आहे. या पुढील 2 श्लोकात भगवंत मनाला संयमित करण्याकरिता कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते सांगतात. हा अध्याय आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक तत्वे सांगणारा आहे. यातलं ज्ञानेश्वरीतलं जे ओवी आणि अर्थ आहे तो पूर्ण अर्थ वाचण्यासारखा आहे. त्यामध्ये पूर्ण कुंडलिनी शक्तीचं संपूर्ण विवरण खूप सुंदर रूप दिलेलं आहे की अर्जुनासाठी हा ब्रह्मरसाचं पारण केलेलं आहे असं कल्पना केलेली आहे. त्यामध्ये संजयाने सांगितलेले धृतराष्ट्राला की आणि त्या ब्रह्मरसाचा आपल्याला सुद्धा लाभ झालेला आहे. इतका सुंदर हा ध्यानयोग आहे आणि प्रत्यक्ष आचरणात आणल्यावर तेव्हा आपल्याला त्याची अनुभूती किंवा आपणही मन शांत होण्याला मदत होईल. तेव्हा आपण थोडासा अभ्यास करू ध्यानाचा वाचून. खूप छान आहे. खूप सुंदर सांगितलं. अजून कोणी सांगणार आहे का? नाहीतर थोडंसं मी वाचते थोडंसं. यालाच ताईंनी जसं सांगितलं तसंच थोडंसं वेगळं. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो, येतोय ना.
आपण श्लोक 11 ते 15 बघत आहोत. त्याच्या आधी थोडंसं 10व्या श्लोकापर्यंत आपण काय बघितलं तर श्रीकृष्णांनी योगाची पात्रता काय आहे, मनाचे महत्व सांगितले. त्याच्यानंतर समत्व आणि आत्मसंयम यांचे वर्णन केले आहे. आता 11व्या ते 15 हे श्लोक पूर्ण ध्यान साधनेचे प्रत्यक्ष आपल्याला पद्धत काय आहे ही सांगितलेली आहे. आत्ताच निशाताईंनी आणि झरकरताईंनी सांगितलं पूर्णपणे. तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूयात आपण. अं, एक मिनिट हा. हं. हे श्लोक फक्त कसे बसावे, ध्यानामध्ये कसे बसावं हे शिकवत नाहीत. ते मानवाच्या बाह्यमुखी जीवनापासून अंतर्मुख जीवनाकडे जाण्याचा संपूर्ण नकाशा देतात. शुचो देशे म्हणजे काय आहे तर भगवान प्रथम शुचो देशे असे म्हणतात. याचा अर्थ फक्त स्वच्छ खोली नव्हे. साधक संजीवनीनुसार शुद्धतेचे 3 स्तर आहेत. एक तर स्थानाची शुद्धता, दुसरी आहे शरीराची शुद्धता आणि तिसरी आहे अंतःकरणाची शुद्धता. स्थानाची शुद्धता म्हणजे ध्यानाचे ठिकाण स्वच्छ, शांत आणि सात्विक असावे. शरीराची शुद्धता म्हणजे शरीर स्वच्छ असले तर मन अधिक प्रसन्न राहते. आणि अंतःकरणाची शुद्धता म्हणजे मत्सर, राग, द्वेष, चिंता यांनी भरलेले मन ध्यानात स्थिर होत नाही. मग याच्यापासून आपण अलिप्त असणे तरच आपण ध्यान करू शकतो. बाह्य शुद्धता ही अंतःकरण शुद्धीची सहाय्यक आहे. म्हणून ध्यानाची सुरुवात झाडूने खोली स्वच्छ करण्यापासून होते आणि शेवट मनातील वासनांची धूळ झटकण्यात होते. आता पुढचा शब्द सांगितलाय स्थिर आसनम. भगवंतांनी स्थिर आसनावर भर दिला आहे. पण येथे एक गूढ अर्थ आहे. आसन स्थिर म्हणजे फक्त शरीर स्थिर नव्हे, जीवनातील निर्णय, श्रद्धा, ध्येय यामध्येही स्थिरता आवश्यक आहे. गीता तत्वविवेचनी सांगते, ज्याचे मन सतत बदलत राहते, आज हे करावे की उद्या हे करावे, परवा अजून काहीतरी वेगळेच करावे, अशा मनाला ध्यानाची गती मिळत नाही. म्हणून आसनाची स्थिरता म्हणजे अंतर्मनाचा स्थैर्याचे प्रतीक आहे. श्लोक 13व्या मध्ये भगवान सांगतात, समम काय शिरोग्रीवम म्हणजे शरीर, मान आणि मस्तक सरळ असावे. यामागे फक्त शारीरिक कारण नाही, याचा एक आध्यात्मिक अर्थही आहे. सरळ शरीर म्हणजे प्रामाणिकता, सज्जनता, अंतर्बाह्य एकरूपता. अनेक वेळा शरीर स्थिर असते पण मन हजार दिशांना धावत असते. भगवानांना अशी स्थिरता अपेक्षित नाही. त्यांना हवी आहे शरीराची स्थिरता आणि मनाची एकाग्रता. भगवान म्हणतात, संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम. याचा अर्थ फक्त नाकाकडे पाहणे नाही, नाही. याचा मुख्य उद्देश मनाला बाह्य विषयांपासून परावृत करणे आहे. डोळे सतत इकडे तिकडे फिरले तर मनही फिरते. यामागील तत्व असे आहे, जिथे दृष्टी स्थिर तिथे मन स्थिर आणि जिथे दृष्टी भरभरत राहते तिथं मन त्याच्यापेक्षा 10 पटीने भरभरत राहते. आता श्लोक 14 मध्ये भगवान सांगतात, विगत भीही म्हणजे काय तर भयमुक्त व्हा. हा शब्द अनेकांना दुर्लक्षित राहतो, परंतु प्रत्यक्ष साधनेत तो अत्यंत महत्वाचा आहे. भय अनेक प्रकारचे असतात. भविष्याचे भय, अपयशाचे भय, मृत्यूचे भय, लोकमतांचे भय. जोपर्यंत भय आहे तोपर्यंत मन परमात्म्यात पूर्णपणे विलीन होत नाही. गीता तत्वविवेचनी काय सांगते बघा, ज्याचा आधार संसार आहे तो भयभीत असतो, ज्याचा आधार परमात्मा आहे तो निर्भय असतो. आज अनेक जण ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ लैंगिक संबंध इतकाच घेतात, परंतु गीतेचा अर्थ खूप व्यापक आहे. सुखदासजी महाराज याच्यामध्ये सांगतात की ब्रह्मचर्य म्हणजे काय, ब्रह्मात आचरण करणे म्हणजेच विचार ब्रह्माभिमुख ठेवणे, वाणी ब्रह्माभिमुख असणे आणि कर्म सुद्धा ब्रह्माभिमुख असणे. म्हणजेच काय तर मन सतत विषयाकडे धावत असेल तर ध्यानात स्थिरता येत नाही. म्हणून ब्रह्मचर्य म्हणजे ऊर्जा जपणे
आणि तिला परमात्म्याकडे वळवणे. शेवटचं हे सांगतात की मश्चितच केंद्रबिंदू, मच्चितच. तर याच्यामध्ये भगवान सांगतात की मन माझ्यात लाव. माझ्यात लाव म्हणजे नेमकं काय आहे? हे ध्यान योगाचे हृदय आहे नक्की. केवळ श्वासावर लक्ष देणे, डोळे मिटणे, शांत बसणे इतकेच ध्यान नाही. ध्यानाचा अंतिम उद्देश आहे मनाला भगवंताशी जोडणे. म्हणून गीतेचा ध्यानयोग हा कोरडा मानसिक व्यायाम नाही, तो भक्तीने ओतप्रेत भरलेला आहे. निर्वाण परमा शांती. श्लोक 15 मध्ये सांगतात की हे अंतिम फळ आहे. श्लोक 15 म्हणजे काय? हे साधनेचे अंतिम फळ आहे. लोक सामान्यतः शांती बाहेर शोधतात. पैसा मिळाला की शांती मिळते, मान मिळाला की शांती मिळते, परिस्थिती बदलली की शांती मिळते. परंतु ही सर्व तात्पुरती शांती आहे. एक मिळालं की आपल्याला दुसऱ्याची हाव सतत मागे मनामध्ये सुटत असते. म्हणून ही जी शांती आहे ही फक्त तात्पुरती एका दिवसाची शांती असते. तर मग भगवान या शांतीबद्दल बोलतात, ती मत संस्थान, माझ्यात स्थित असलेली शांती. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नसते, ती आत्मस्वरूपातून प्रगट होते. भगवान येथे एक अद्भुत साधना मार्ग सांगतात की सुचिता, स्थिर आसन, शरीर स्थिरता, इंद्रिय संयम, निर्भयता, ब्रह्मचर्य आणि भगवत चिंतन, आणि ह्या सगळ्यातून जी मिळणारी आहे ती परम शांती. याच्यामध्ये ध्यान ही एक कृती नसून जीवन पद्धती आहे. ती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, असं ह्या 11 ते 15 श्लोकामधून रामसुखदासजी सांगतात. आपण थांबूया तिथंच. अजून कोणाला बोलायचंय काय? खूप छान सांगितलं. आणि आज मी पहिल्यांदाच अटेंड केलं हे मंगळवार शुक्रवार असतं हे समजलं. हो. तर फार आनंद झाला. खूप छान. आपण दररोज करतो खरं तर, फक्त आता एवढा महिना आपण आठवड्यातून 2 दिवस घेणार आहोत. नाही तर हा क्लास रोज असतो 3 वाजता, रोज 3 वाजता असतो. बरं बरं. हा वा. हा चालेल. कोणी वाचणार आहे? काही कोणाला सांगायचं आहे? काही प्रश्न वाचायचा आहे कोणाला? भगवद्गीतेचा हा जो 6वा अध्याय आहे ना, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यान योगाची शास्त्रीय पद्धत समजावून सांगताय. म्हणजे श्लोक 11 ते 16 मध्ये सुरुवातीला ध्यानासाठी आसन कसे असावे, मन एकाग्र करण्याची पद्धत आणि योग्य जीवनशैली म्हणजे साधकाचा आहार आणि विहार कसा असावा याचे महत्व यात सांगितले आहे. तर श्लोक 11 आणि 12 यामध्ये भगवंतांनी ध्यानासाठीची जागा आणि आसनाची तयारी दर्शवलेली आहे. तर ध्यानासाठीची जागा पवित्र असावी, म्हणजे ती पूर्वी एखाद्या सत्पुरुषांनी वसवलेली असावी आणि त्या जागेपासून मनाला संतोष वाटावा, म्हणजे त्या जागेत अभ्यास करण्यासाठी उत्तेजन यावं, मनाला असा सुंदर अनुभव यावा, अशी त्या जागेची रम्यता असावी. ती जागा फार उंच किंवा फार खोलही नसावी. त्यावर अनुक्रमे दर्भ म्हणजे मृगचर्म आणि कोमल असे सुती वस्त्र अंथरावे. त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि त्याच्या क्रिया नियंत्रित करून आत्मशुद्धीसाठी योगाभ्यास करावा. या ठिकाणी आसनाच्या बाबतीत भगवंतांनी सिद्धासन, पद्मासन, सुखासन ज्या कोणत्या आसनामध्ये सहज सुखाने बसता येईल त्या आसनामध्ये बसण्याचे सांगून आसनावर बसते वेळी साधकाच्या चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया ह्या त्याच्या ताब्यात असाव्यात. म्हणजे त्या ठिकाणी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊ शकतो की आपण इतर वेळी म्हणजे जेव्हा साधना किंवा ध्यान करत नाही, दैनंदिन व्यवहारातील काही क्रिया करतो, त्यावेळी जर आपण आपल्या शरीर, इंद्रिय आणि मन यांच्या क्रियेवर आपला अधिकार ठेवला किंवा त्यांना आपल्या वशमध्ये ठेवले, तर मग ध्यान करते वेळी आपण त्यांना सहज वश करू शकतो. म्हणजे ध्यान चांगल्या प्रकारे होऊ शकते. तात्पर्य आपले जीवन हे योग्य रीतीने संयमी ठेवण्याचे भगवंतांनी या श्लोकातून सांगितलेले आहे. म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीसाठीच ध्यान योगाचा अभ्यास साधकांनी करावा.
मनाला एकाग्र करावे, मनात होत असलेले संसाराचे चिंतन सोडून द्यावे, कारण सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीचा उद्देश त्याची कामना न ठेवता केवळ परमात्मा प्राप्तीचा उद्देश ठेवल्याने या ठिकाणी भगवंत सांगतात की अंतःकरणाची शुद्धी लवकर होते. त्यानंतर श्लोक 13 मध्ये देखील भगवंतांनी शरीराची योग्य मुद्रा म्हणजेच ध्यान करते वेळी आपल्या बॉडीचं पोश्चर कसं असावं हे सांगितलेलं आहे, की त्यावेळी आपले शरीर मान आणि डोके सरळ रेषेत ठेवावे, इकडे तिकडे न बघता आपल्या नाकाच्या टोकावर किंवा भ्रुकुटी मध्यावर म्हणजे दोन्ही भुवया यांच्यामध्ये दृष्टी स्थिर करावी. ध्यानाच्या वेळी शरीर, डोके आणि मान हे समोर झुकले तर झोप येते, मागे झुकले तर जडत्व येते आणि उजवीकडे डावीकडे झुकले तर चंचलता येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले शरीर हे काठीप्रमाणे सरळ आणि ताठ असावे. मग उदाहरण पाहायचं झालं तर ज्याप्रमाणे आपण एखादी सायकल चालवतो तेव्हा आपल्या पाठीचा कणा हा ताठ ठेवतो किंवा मग अभ्यास करताना पाठीचा कणा ताठ ठेवतो, त्याप्रमाणे ध्यानात बसताना हे शरीर ताठ आणि स्थिर ठेवल्याने ऊर्जा शरीरात योग्य प्रकारे प्रवाहित होते. या ठिकाणी हीच गोष्ट महत्वाची आहे की पाठीचा कणा किंवा ध्यान करते वेळी शरीर बॉडीचं पोश्चर योग्य ठेवल्यानंतर मिळते आपल्या ध्यानातून ती योग्य प्रकारे प्रवाहित होते. ध्यानात बसताना आपण ही काळजी घेतली तर ध्यानातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये योग्य पद्धतीने प्रवाहित होते. मग याच ठिकाणी नासिकेच्या अग्रभागावर ध्यान करण्याचे सांगून भगवंतांनी डोळे हे अर्धोन्मिलित म्हणजे उघडे ठेवण्यास सांगितले. तर अर्धोन्मिलितच का, तर डोळे पूर्ण झाकले तर झोप येण्याची शक्यता आणि डोळे उघडे ठेवले तर जे समोर आपल्याला दृश्य दिसतं ते पुढचं दृश्य आहे, त्या दृश्याचे संस्कार आपल्या ध्यान करताना ध्यानावर होतात. त्यामुळे मग ध्यानामध्ये विक्षेप म्हणजे अडथळा येण्याची शक्यता असते. म्हणून नासिकेच्या टोकावर म्हणजे पाहण्याचे तात्पर्य डोळे अर्धवट उघडे ठेवावे अशी ध्यानाची पद्धत सांगून पुढे भगवंत सांगतात की ज्यांचे मन पूर्ण शांत आहे, जो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त आहे, तो ब्रह्मचारी व्रताचे पालन करून मनाने ईश्वरालाच आपले ध्येय मानतो, अशा भावनेतून आसनावर आसनस्थ व्हावे. म्हणजे ज्याप्रमाणे परीक्षेला जाताना विद्यार्थी पूर्णपणे अभ्यासातच मग्न असतो, तो बाकीच्या गोष्टी विसरतो, तसे साधकाने ध्यान करताना सांसारिक चिंता विसरून ईश्वराच्या ध्यानात मग्न व्हावे. मग या ठिकाणी ब्रह्मचारी व्रते हा ब्रह्मचारीचे जीवन हे ज्याप्रमाणे ब्रह्मचारी व्रत एखाद्या ब्रह्मचार्याने जीवन हे गुरुच्या आज्ञेनुसार संयमाने मर्यादित असते, तसेच ध्यान योगी जो ध्यान करतो त्याने आपले जीवन संयमाने मर्यादित ठेवावे. शब्द, स्पर्श, रूप आणि गंध हे जे 5 विषय आहेत, या 5 विषयातून तसेच मान, अपमान, प्रतिष्ठा या शरीराच्या आरामापासून ब्रह्मचारी दूर राहतो. त्याप्रमाणे ध्यान करणाऱ्या ध्यान योग्याने सुद्धा या विषयापैकी कोणत्याही विषयांचे सेवन हे भोगातून आणि रसातून करू नये, तर फक्त उदरनिर्वाहापुरतेच या विषयांचा वापर करावा किंवा या विषयांचे सेवन करावे. कारण जर भोगातून या विषयांचे सेवन केले तर ध्यान साध्य होत नाही. म्हणून ध्यान योगासाठी या ठिकाणी ब्रह्मचारी व्रत हा शब्द देऊन भगवंत साधकाला ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थिर राहण्यास सांगतात. मनाला संयमित करून फक्त माझ्याच ठिकाणी मन लावावे, याप्रमाणे मनावर नियंत्रण ठेवणारा योगी हा माझ्या स्वरूपात विलीन होऊन मिळणाऱ्या परमानंदाला आणि शांतीला प्राप्त होतो, असे या ठिकाणी भगवंत सांगतात. मग हे सांगून पुढे सांगतात की हे अर्जुना, जो खूप जास्त खातो किंवा अजिबात खात नाही, उपवास करतो, जो खूप जास्त झोपतो आणि नेहमी जागा राहतो, तो कधीही योगी होऊ शकत नाही. उदाहरणार्थ अति खाणे. मग अति खाण्यामुळे काय होतं, शरीरामध्ये आळस वाढतो, शरीराला जडपणा येतो, कामात मन लागत नाही आणि जास्त खाल्ल्याने योगाचाही अभ्यास साधता येत नाही. त्याचप्रमाणे अति झोप किंवा जास्त झोपल्यास मनुष्य सुस्त बनतो, तसेच अति झोप ध्यानातही अडथळा आणते. म्हणजेच एकंदरीत संतुलित आहार आणि पुरेशी झोप हीच उत्तम ध्यानाची गुरुकिल्ली आहे, असे भगवंत 15व्या आणि 16व्या श्लोकातून सांगतात. छान सांगितलं.
छान सांगितलं ते योगिता ताई. झालं. हो. अजून काही कोणाला बोलायचंय 2 मिनिटं? आता शुक्र